मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत, इंद्रा ही कार्तिकला समजावत सांगत असते आणि म्हणत असते, जावई बापू प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, या मुक्ताच्या जर जिभेला हाडच नाही. असं म्हणतच इंद्रा ही मुक्ताजवळ येते आणि मुक्ताला परत बोलू लागते आणि म्हणू लागते, काय गये, तुला जावई बापूंवर असे आरोप करताना काहीही वाटलं नाही का? कोण कुठली ती अनिता, पण तरीही जावई बापूने न विचार करता तिला मदत केली आणि आज तू त्यांच्यावर असे आरोप केले आणि जावई बापूंवर असे आरोप करताना तुला काहीही वाटलं नाही का? असं इंद्रा मुक्ताला म्हणत असते. मुक्ता मात्र इंद्राकडे बघतच राहत असते. तर जावई बापू म्हणजेच कार्तिक हा इंद्राजवळ येत म्हणत असतो, आई मला या घरामध्ये एक क्षणही आता राहायचं नाही आणि आई तुम्हाला तर माहितीच आहे, कोणतीही स्त्री असो मी त्या स्त्रीला माते समान मानतो. असं म्हणतच कार्तिक म्हणत असतो, आई मी इथून जातो आणि स्वाती ही कार्तिकचीच बाजू घेऊ लागते आणि आता मी हे घर सोडून जाणार असं कार्तिक म्हणत असतो. आणि हे जर सगळं काही जर सागरला कळालं तर त्यांना काय वाटेल, असं म्हणतच कार्तिक नाटक करत असतो. पण मुक्ता मात्र कार्तिकचं सर्व काही नाटक बघितलेलं असतं आणि मुक्ता एकही शब्द बोलत नसते. तर सर्व काही इंद्रा म्हणत असते, नाही जावई बापू तुम्ही इथून कुठेही जायचं नाही. आणि मुक्ताला म्हणत असते, मुक्ता यामधला एकही शब्द सागरला कळता कामा नाही आणि हे सर्व काही सागरला सांगून जर तू घर फोडायचा प्रयत्न केला तर खबरदार, या आधी तू लकीच्या मागे लागली होतीस आणि आता कार्तिक रावांच्या. असं म्हणतच स्वातीला सांगत इंद्रा ही स्वातीला म्हणत असते, स्वाती तू जावई बापूला आत घेऊन जा. तर कार्तिक मात्र मुक्ताकडे राग बघत असतो. तर कार्तिक आणि इंद्रा सर्वच जण तिथून निघून गेल्याच्या नंतर मुक्ताला काय करावं काहीच कळत. तर इकडे सावनी आणि सागर हे दोघे जणे गोव्याला जायला निघतात. तर सावनीचा घरून मेडचा फोन येतो आणि ती सांगत असते की तर आदित्यला खूप ताप आलाय आणि आदित्यची तब्येत खूप बिघडली. असं म्हणतच सावनी ही खूप घाबरते आणि सागरला सांगू लागते. तर सागर म्हणत असतो, तुला जायचं असेल तर तू गोव्याला जा, पण मी मीटिंगला येणार नाही, मी चाललो आदित्यला भेटायला. असं म्हणतच सागर हा सावनीच्या घरी जायला निघतो. तर मुक्ता इकडे रूममध्ये आलेली असते. मुक्ताला काय करावं काहीच कळत नाही आणि मुक्ता म्हणत असते, हा माणूस तर खूपच चालाक निघाला. असं म्हणतच ती विचार करत असते कुणाला सांगावं. तर ती सागरला फोन करण्याचा प्रयत्न करत असते, पण सागरचा फोन बंद असतो आणि म्हणत असते आई बाबाला सांगावं, तर तिकडे नेटवर्क नाही आहे. तर इकडे सावनी आणि सागर हे दोघे जणही घरी आलेले असतात. तर सावनीची मेड सांगू लागते सावनीला की डॉक्टरांनी गोळ्या दिल्यात आणि आदित्यला आराम करायला सांगितलं. तर सागर हा आदित्यची काळजी घेत असतो. तर आदित्य म्हणत असतो, पप्पा तुम्ही मला सोडून कुठेही जाणार नाही. तर सागर म्हणत असतो, हो बेटा मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तर सागर म्हणू लागतो, आदित्य तुला आता गोळ्या घ्यायच्यात, उठ बरं. तर आदित्यला सागर हा उठवतो. तर आदित्य म्हणत असतो, मम्मा तू आणि पप्पा मला सोडून कुठेही जायचं नाही. तर सागर म्हणत असतो, हो बेटा मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तर सागर हा आदित्यला गोळी घेण्यासाठी आग्रह करत असतो. तर आदित्य म्हणत असतो, नाही पप्पा मी औषधी घेणार नाही, कारण मी जर बरा झालो तर तुम्ही मला सोडून घरी जाल. तर सागर म्हणत असतो, नाही बेटा मी जरी घरी गेलो तरी मी तुला भेटण्यासाठी नक्की येईल. तर आदित्य म्हणत असतो, मला प्रॉमिस द्या. तर सागर हा आदित्यला प्रॉमिस देतो आणि गोळ्या घेतो, औषध घेतो. तर आदित्य हा आराम करत असताना सावनीचा आणि सागरचा हात घट्ट पकडून ठेवतो. तर आदित्यकडे बघून सावनीला हे खूपच वाईट वाटत असतं. तर इंद्रा ही कार्तिकसाठी खीर बनवून येते आणि म्हणत असते, हे का जावई बापू तुमच्यासाठी मी खीर बनवली, कशी झाली ते सांगा. तर कार्तिक म्हणत असतो, अरे वा माझी आई बनवते तशीच झाली. आणि कार्तिक हा इंद्राचं खूप कौतुक करत असतो. तेवढ्यातच तिथे स्वाती येते आणि स्वाती म्हणत असते, झालं का तुमचं कौतुक सोहळा सुरू, चला ना आपल्याला मूवीज बघायला जायचं आहे. तर कार्तिक स्वातीला म्हणत असतो, किती वेळ लावला, मेकअप करण्यासाठी किती वेळ लावला. असं म्हणत असतो. तर कार्तिक मुद्दामच त्याच्या शर्टवर खीर सांडतो आणि कार्तिक म्हणत असतो, मी शर्ट बदलून लगेच आलो. तर स्वाती म्हणत असते, काय. स्वाती ही कार्तिकला म्हणत असते, आधीच खूप उशीर झाला आणि हे तुम्ही काय करून ठेवलं. तर कार्तिक सॉरी असं म्हणतो आणि म्हणत असतो, बरं ठीक आहे, तुम्हाला जर उशीर होत असेल तर तुम्ही समोर जा, मी लगेच मागून शर्ट बदलून आलो. तर स्वाती ही म्हणू लागते, पण मुक्ता कुठेही, मी मुक्ताची सुद्धा तिकीट काढलं आहे. तर इंद्रा स्वातीला म्हणू लागते,
काही गरज नाही, ती जरी नाही आली तरी आपण जाऊयात. तर त्या दोघीजणी समोर होतात. त्याच गोष्टींचा फायदा कार्तिक उचलतो. तरी इकडे मुक्ता ही क्लिनिकमध्ये असते आणि विचार करत असते, या माणसाने त्याची इमेज खूप चांगल्या प्रकारे जगासमोर क्रिएट केली, तर मला याचा खरा चेहरा हा सर्वांसमोर आणावाच लागेल. मला असं काहीतरी करावं लागेल जेणेकरून सर्व काही खरं हे समोर येईल, असा विचार मुक्ता ही स्वतः अशीच करत असते. पण मुक्ताला मात्र काहीच कळत नसतं काय करावं ते. तर इकडे सावनी ही सागरला म्हणत असते, बरंच झालं आपण लवकर आलो घरी. तसंही मी आदित्याला घेऊनच येणार होतो, पण त्याचे क्लास असतात. आणि थँक्यू तू इथे आल्याबद्दल. तर सागर म्हणत असतो, मी माझ्या मुलासाठी इथं आलो, तुझ्यासाठी नाही. तू थँक्यू म्हणायची काहीही गरज नाही. काहीही झालं तरी मी त्याचा बाप राहणार आहे आणि राहणार आहे, कुणी काहीही म्हटलं तरीही. तर तेवढ्यातच तिथे हर्ष येतो आणि हर्ष सावनीला आणि सागरला बोलताना बघून खूपच त्याचा जळफळाट होतो. तर सागर म्हणत असतो, तुमचं चालू द्या, मी माझ्या मुलाबरोबर. तर हर्ष म्हणत असतो, काय मग सावनी, तू गोव्याला जाणार होती ना मज्जा करायला? तर सावनी म्हणत असते, मला मज्जाच करायची असती तर मी इथे वापस कशाला आली असती, मी गोव्यातच मज्जा केली असती ना. खूप खुश आहेस एक्स नवऱ्यासोबत, असं बोलतच टोमणे मारत असते. तर सावनी म्हणत असते, हर्ष तुला खूप चहळ, आपण नंतर बोलूयात. तर हर्ष हा नशेमध्ये खूप सारं बोलत असतो. तर सावनी म्हणत असते, हर्ष तुला माहिती आहे का आदित्याला किती ताप भरलाय ते, त्याच्यामुळे सागर इकडे आला. तर हर्ष म्हणत असतो, तो बाप आहे, तो नाही येणार तर मग. तर सावनी म्हणत असते, अरे पण तू तर, मी तर फक्त आदित्याला पोसत आहे, सागर तर त्याचा बाप आहे ना. तर सावनीला हे ऐकून सावनीला खूप मोठा धक्का बसतो आणि सावनी म्हणत असते, सागर पण तू एवढे त्याच्यासाठी गिफ्ट आणतोस, त्याला फिरायला नेतो, मग ते काय आहे? तर हर्ष म्हणत असतो, फक्त त्याचं मन वळवण्यासाठी मी त्याला हे सर्व काही करत आहो. आणि सावनी एक लक्षात ठेव, जर सागर हरला नाही तर तू आणि तुझा मुलगा या घरातून कायमचं निघून जायचं. जर सागर हरला तरच माझ्या आयुष्यामध्ये तुम्हाला एंट्री आहे. आणि मी हे सर्व काही जे करतोय ते फक्त सागरला हरवण्यासाठी करतोय. तर सावनीच्या मात्र हर्षचं बोलणं खूपच वाईट वाटलेलं असतं, सावनीही खूपच वाईट वाटलेलं असतं. तर इकडे आदित्याला सागर हा प्रेमाने भरवत असतो आणि हे सर्व काही सावनी बघत असते. तर आदित्य म्हणत असतो, पप्पा तुम्ही माझ्यासाठी इथे थांबलात? तर सागर म्हणत असतो, बेटा मी तुझा बाबा आहे आणि तू जरी म्हटला नसतंस थांबायचं तरी मी थांबलो असतो, कारण तू माझा मुलगा आहेस. आणि हे सर्व काही सावनी बघत असते आणि सावनीला खूप वाईट वाटत असतं. तर सागर म्हणत असतो, बेटा आता मला खूप उशीर झाला, मी उद्या नक्की तुला बघायला येईल, असं म्हणतं सागर तिथून निघून जातो. सावनीला येतो असं म्हणतो. तर सावनीला आदित्यकडे बघून खूपच वाईट वाटलेलं असतं. तर क्लिनिकमध्ये आरती येते आणि म्हणत असते, मॅम मला हा जॉब सोडायचा आहे. तर मुक्ता म्हणू लागते, अगं आरती काय बोलतेस, तुला तर कामाची गरज होती ना, मग तू हा जॉब का सोडतेस? तर आरती ही नजर चोरतच मुक्ताशी बोलत असते. तर मुक्ताला मात्र सर्व काही कळतं आणि मुक्ता म्हणत असते, आरती माझ्या डोळ्यामध्ये डोळे टाकून बोल, खरंच तुला हा जॉब सोडायचं का? काय कारण आहे? तुला तो मुलगा परत त्रास देतोय का, की दुसरंच कारण आहे? दुसरं कारण असेल तर तू बिनधास्त सोड, पण जर तो मुलगा त्रास देत असेल आणि म्हणून तू सोडत असेल तर प्लीज कामाला लाग, मी तुझ्यासोबत आत्ताही आहे आणि कायम राहणार. तर आरती हो म्हणत असते आणि म्हणत असते, मॅम तुम्ही सुद्धा त्या माणसापासून सावध राहा. तर मुक्ता म्हणत असते, म्हणजे तो माणूस मला ओळखतो का? मी त्याला ओळखते का? प्लीज आरती काहीतरी सांग. आरती मात्र गप्पच उभी असते. आरती तिथून जायला निघते. तर आरती म्हणत असते, मुक्ता म्हणत असते आरतीला, आरती जोपर्यंत तू त्या मुलाचं नाव सांगत नाही तोपर्यंत मी तुला इथून जाऊ देणार नाही. तर मुक्ताला आरती हे नाव सांगते, कार्तिक. तर मुक्ता म्हणत असते, आमच्या घरी जो कार्तिक राहतो तो कार्तिक? तर आरती हो असं म्हणत असते. तर मुक्ता म्हणत असते, म्हणजे एवढ्या दिवसापासून तुला कार्तिक धमक्या देत होता आणि बिल्डिंग खाली तुला जो धमकी देत होता तो कार्तिकच होता का? तर आरती हे सर्व काही सांगते. तर मुक्ता म्हणत असते, म्हणजे तू दुबईची तूच मुलगी का ती 15 लाख रुपये घेणारी? तर आरती म्हणत असते, नाही मॅम मी 15 लाख नाही आणि आरती सांगू लागते, त्या दिवशी मला तुमच्या बिल्डिंगच्या खाली तो माणूस दिसला होता आणि त्या माणसाने मला धमकी दिली की तू इथे आसपाससुद्धा दिसायचं नाही आणि आज तर मला तुमच्या घरामध्ये दिसला तो आणि म्हणून मी ही नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. हे ऐकून मुक्ता ही खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि मुक्ताला सर्व काही प्रकार आठवू लागतो आणि मुक्ता ही विचार करू लागते, बापरे हा माणूस किती पोहोचलेला आहे आणि सर्व काही, म्हणजेच आमच्याकडनं 15 लाख रुपये घेऊन हे माणसाने सर्व काही नाटक केलं. तर मुक्ताला सर्व काही आठवू लागते, सागरने 15 लाख रुपये कार्तिकला दिलेत आणि हे सर्व काही आठवून मुक्ता विचार करू लागते,
तर मुक्ता म्हणू लागते, खरंच हा माणूस किती घाण आहे असं म्हणत असतो. तर मुक्ताला सर्व काही प्रकार आठवतात. तर आरती म्हणू लागते, त्या माणसाने मला आणि माझ्या आईला मारण्याची धमकी दिली. तर मुक्ता म्हणू लागते, नाही कार्तिक, मी तुला आता नाही सोडणार. तर मुक्ता ही विचार करू लागते की नाही, आता कार्तिकला मी कधी सोडणार नाही, कार्तिकचा खरा चेहरा मी सर्वांसमोर आणेल. तर पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की मुक्ता ही घरी आलेली असते. तर कार्तिक हा लाईट बंद करून मुक्ताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण मुक्ता मात्र स्वतः त्याच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असते. लाईट चालू करते आणि म्हणत असते, तू मला माहितीच होतं तू हे असंच करणार म्हणून, आणि सागरला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो. पण कार्तिक हा मुक्ताचा त्याच्या हातचा फोन घेऊन फेकून देतो आणि मुक्तावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असते. पण तेवढ्यातच तिथे सागर येतो. तर अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनल